हमारी बिल्ली नहीं जाएगी हाँ ऐसे ऊपर। जाएगी। नहीं। अगर उसको अपन चढ़ाएंगे ना तो जाएगी। चलो बाहर बाहर बाहर। आउट आउट। गुड बॉय। तो नहीं करेगा वो। इतना अट्रैक्शन तेरा उसको। वो देखो कैसे शिशी कर रहा है माझा बुबू। माझा बुबू। क्या खाया है वो? नहीं इंडस्ट्रीज नहीं है, इंडस्ट्री नहीं है, पण न्यू कासलला बहुत है। न्यू कासल झालं आहे किचन साफ जे रात्री सकाळचे केलेलं होतं. मैं बोल रहा हूँ इंडस्ट्रीज नहीं है तो प्रॉब्लम क्या होगा पता है? कदडा बाहेर जायचं तुला? बाहेर जायचं? चल बाहेर जाऊ आपण. ये ये लोग करते हैं बट बाकी से भी लोग मेहनत होके जाते हैं। हाँ करते हैं। चल ये बाहेर ये. कम कम. मस्त उन्हात बसूये चल. जो धुमाकूळ घातला होता काल सकाळी, म्हणजे काल रात्रीच बघितलेलं मी. पूर्ण किचन एकदम घाण. बापरे काय, म्हणजे मला एक ग्लास जरी पाण्याचा ठेवायचा झाला तो पण म्हणजे ठेवू नव्हती शकत. वॉफल तो पण मला ठेवायला जागा नव्हती. मी काही बोलली नाही रात्री, कारण वडापाव भयंकर सुंदर झाला होता. सुंदर नाही यार, सुंदर का बोलते मी जेवणाला. खूप मस्त स्वादिष्ट झाला होता. आणि सॉरी मला इथे जास्त डोळे ओपन नाही करता येते कारण ऊन आहे. तर मस्त झालेला वडापाव, म्हणून मी जास्त काही काल बोलली नाही. आणि मोहितच्या मित्राने बनवलेला. मोहितवरती थोडंसं चिडचिड झाली माझी, पण ठीक आहे. मला माहिती आहे आता हा स्वभाव मोहितचा, सगळं किचन घाण करून ठेवायचं आणि ते आवरायचं मी. पण सकाळी त्यांनी आत्ता जस्ट हेल्प केली. त्यांनी सगळे भांडे वगैरे घासले, मी पूर्ण ओटा आवरला. आता तो मॉप वगैरे करतोय. आहे तसा म्हणजे हेल्पफुल आहे. फक्त त्याचं असं आहे की जेव्हा जेवण बनवतो तेव्हा त्याला लगेच क्लीन करायला आवडत नाही, तर तो दुसऱ्या दिवशी वगैरे करतो. विच इज रॉंग की रात्रीच पूर्ण किचन मला असं क्लीन असलेलं आवडतं. कारण बोलतात की रात्रीचं घरी लक्ष्मी येऊन किचन वगैरे बघून जाते. तर मग किचन नेहमी क्लीन ठेवायचं, खास करून रात्री. बेसिनमध्ये वगैरे भांडी नाही ठेवायची. पण ठीक आहे, आता कधीतरी चालतं. एवढी सगळी मेहनत केली, व्लॉगमध्ये बघितलंच. मला ॲक्च्युली मी एडिट केला तो व्लॉग. काल रात्री मी 3 वाजेपर्यंत एडिट करत होते. पण मला एडिट करताना मला कळलंच नाही मी नक्की एडिट करू काय, म्हणजे काय कट करू, कुठे काय टाकू, काय म्युझिक टाकू, मला काही कळतच नव्हतं. म्हणून मी जेवढ्या क्लिप होत्या फक्त त्या अटॅच केल्या. दॅट्स इट. बाकी मी काहीच नाही केलं. फक्त जे थंबनेल होतं ते बनवलं. दॅट्स इट. म्हणजे मला काही एडिट करायचं कळालंच नाही. काय त्यांचे फालतू जोक्स आणि काय काय चालू होतं, बाप रे. म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला असाच अटॅच करू. काहीतरी 26 मिनिटांचा व्लॉग झाला तो. पण मस्त, खूप मस्त वडापाव होता. आता आम्ही नाश्त्याला पण तेच खाल्ला, वडापाव आणि मस्त आपला चहा. आहा हा हा. मस्त मुंबईची आठवण आली. असं खायचो ना आपण, एका हातात वडापाव आणि दुसऱ्या हातात चहा. मस्त. आज सॅटर्डे आहे तर मग काही घाई गडबड नाही, कामावर वगैरे जायचं नाही. ए वॉफल, माझा आवाज घुमला, अक्षरशः इको ऐकू आला. वॉफल बघा, वॉफल. ए बुबुक्कम बुबुक्कम. ए माझे शुंत बुबुक्कम बुबुक्कम. ऐकणार नाही. इथे आमच्या बाजूला आहे ना, राईट हँड साईडला एक ब्रीडर आहे. त्यांच्याकडे पग आहे, पग. तर मग त्यांच्याकडे भरपूर सारी अशी पिल्लं आहेत, जे आता आली आहेत ह्या वयात की ते आता विकायला काढत आहेत. काहीतरी 12 आठवड्यानंतर तुम्ही विकू शकतात ना पिल्लं, असं काहीतरी आहे. म्हणजे त्यांचं वॅक्सिनेशन, टॉयलेट ट्रेनिंग वगैरे सगळं झाल्यानंतर प्रॉपर विकू शकतात. असं तिथे बाजूला आहेत. अजून तरी आमचा विचार नाही दुसरा कुत्रा घ्यायचा. घेतला तर माझी इच्छा आहे बॉर्डर कोली घेऊ. गेला वॉफल. कसा करतोय, जिगर घरी चाललाय त्याला सोडायचं नाही. शॉली बुबू, शॉली. काय रे माऊ, आता इथून येईल, इथून येईल बुबू. हे बघ कसे आले ग बाई, कसे आले माझे बाळ. हो ग, काय झालं. मी मस्तपैकी आता सनलाईट घेत बसलेलो आहे. ठीक आहे, सगळेजण आम्ही मस्त बसलोय चेअर मध्ये. हे मोहितला जिथे जिथे मिळेल तिथे पसरायचं. बोल रहा हूं ना, मेरा नेक्स्ट प्रोजेक्ट है ना, इधर ही रहने वाला है. और अभी अगर तेरा इथे restructure हो रहा है इथेच ना, पसरला. खाली अंदर से पूरा गुड्स ट्रांसपोर्ट वगैरह का, वो तुम लोग नहीं बना रहे हैं क्यों? वो भी तो ट्रांसपोर्ट ही है ना तुम लोग का.
तर जिगर दवे आता गेलेला आहे आणि आजकाल असं झालंय ना, डिस्कशन फक्त आजकाल हेच होत आहेत की आता 2 आठवड्यात मम्मी पप्पा येत आहेत माझे, तर मग अच्छा इथे जायचं फिरायला, तिथे जायचं फिरायला, मग या विकेंडला कुठे जायचं. आता विविड सिडनी सुरू झालं आहे ना, तर मग अच्छा मग विविड सिडनीला ह्या रविवारी जायचं, मग सॅटर्डेला इकडे जायचं, मग ब्लू माउंटन्समध्ये ते 3 सिस्टर्स वगैरे आहेत, मग सिडनीला जाता जाता मग तिकडे उतरायचं. सगळे हे डिस्कशन सुरू झालेले आहेत. आई गं इतके भारी आणि इतके क्यूट आहेत ना हे. होपफुली आता पटकन तो दिवस येवो आणि लवकरात लवकर मम्मी पप्पा इथे येवो, कारण आता खूप वेटिंग टाईम झाला. गेल्या काहीतरी 5 महिन्यांपूर्वी हे तिकीट काढलेलं आहे. खास म्हणजे जून जुलैमध्ये कसं इथे बर्फ पडतो ना, तर मग मम्मी पप्पांना असं बर्फ बघायची खूप इच्छा आहे. तर मग म्हणून म्हटलं चला हा पीक सीझन आहे जून आणि जुलै, तर मग तेव्हाच तिकीट काढू म्हटलं, बर्फ वगैरे बघू प्रॉपर. तर मग आता बापरे 2 आठवडे राहिलेत. थोडीफार मला घराची पण आता आवराआवर सुरू करावी लागेल, कारण कुठे काय पसारा वगैरे असेल माहिती आहे ना, आई कशी असते, अशा इंडियन आया कशा असतात, हे इथे असंच पडलंय, ते तिथे तसंच पडलंय, हे किती घाण आहे, ते किती घाण आहे, हे तू नीट नाही लावलंस, हे कपडे असेच ठेवलेस, हे भांडे असेच आहेत, हे भांडं किती काळं झालंय, मग ते घासाघासी हे ते. त्या दिवशीच काहीतरी मी ते चिंचगुळाची आमटी बनवली ना, तेव्हा कुकर काहीतरी मम्मीला घाण दिसला, तर त्याच्यामध्ये मम्मी बोलते शी तो कुकर किती घाण आहे, तुला नीट घासता येत नाही, थांबी नवीन कुकर आणते, हे ते. म्हटलं बाबा आता ऑलरेडी वजन ना काहीतरी 25 kg त्यांना आहे अलाउड, तर ऑलरेडी चेक केलं तर 27 kg झालेलं आहे. म्हटलं कशाला तू वजन वाढवते, कुकर इथे मिळतो म्हटलं. पण तरी पण आपल्या इंडियन आयांचं मन. तर अशी सगळी तयारी सुरू आहे. तिकडे वेगळी एक्साइटमेंट चालू आहे मुंबईमध्ये, इकडे वेगळी एक्साइटमेंट आहे, पण असं सगळं चालू आहे एक्साइटमेंट. मोहित घरात आलाय आणि इथे पण पसरला. किती दिवस झाले अंघोळ नाही केली यार वाफर नो. मम्माकडे जाते. आता आजकाल ही सिरीज बघणं चालू आहे. काय या सिरीजचं नाव? भोपाळ सिरीजचं नाव नाहीये, द रेल्वेमॅन ना. हां, तर ते भोपाळमध्ये जो गॅस लीक झाला होता ना त्याच्यावरती म्हणजे ट्रू स्टोरी आहे. तर मग ती सिरीज बघणं चालू आहे. आता एपिसोड 3 ला आहोत. खूप मस्त स्टोरी आहे, खूपच छान. पडदे वगैरे मस्त बंद करून बघू मोहित, थोडं कसं थिएटर सारखा लुक येईल. आता छान दिसेल. काय शनिवारचं जरा कपडे वगैरे धुवायचे असतात, मशीन लावायचं असतं, वाळत घालायचे असतात. काही नाही, आळसावलोय फक्त. अतिशय युनिक आळस असा आलेला आहे. नो, बेडरूम मध्ये नाही यायचं. चल बाहेर, चल बाहेर. बेडरूम मध्ये नाही, बाहेर बाहेर बाहेर. बिलकुल नाही यायचं बेडरूम मध्ये, ठीक आहे? नो, तुला तुझी बेडरूम आहे ना, जा टीव्ही बघ, जा डॅडासोबत बस, जा जा डॅडासोबत बस. इथे नाही यायचं, बेडरूम मध्ये नाही, नॉट अलाउड. वॉफल नो, तुला सांगितलंय ना, तुला सांगितलं ना बेडरूम मध्ये नाही यायचं. आउट आउट आउट. तिकडे तिकडे, आउट आउट. बेडरूम मध्ये यायचं नाही. बंपू नको दाखवू मला तुझा. हलवून दाखवतोय शेपूट. चल, नो नो. चला तोपर्यंत आपण कपडे वाळत घालूयात. हे उचलायचे तर काय माझ्यामध्ये ताकद नाही. मी करतो, बघून करतो ना, लगेच पाहिजे तुला. टँको माऊ, किती गग्गू माऊ आहेस. याला सगळींकडे यायचंय. या माणसाला सगळींकडे यायचंय. हे इथे वॉफल रात्रीचं झोपतो. इकडे जाऊन काय फायदा आहे का? ही वॉफलची रात्रीची झोपायची जागा. हे कितीही क्लीन करा, घाणच होणार. चला टाका कपडे. मी टाकते. थँक्यू सो मच. चला
तोपर्यंत आपण हे कपडे टाकू. झालंय काय, तो जो ती जी सिरीज चालू आहे ना भोपाळची, ते बघण्याची म्हणजे माझ्यामध्ये तरी ताकद नाहीये. खूप इमोशनल सिरीज आहे, खूपच जास्त. म्हणजे खूप वाईट वाटतं. ट्रू स्टोरी आहे पण खूप वाईट वाटतं. भले मी हॉस्पिटलमध्ये वगैरे मी काम केलेलं आहे, पण म्हणजे नाही, मला आता बघवत नाही आजकाल. नको नको वाटतं मला आता आजकाल. असे हसत मुखाचे जे सिरीज असतात ना, अशोक सराफ बेस्ट, तशा सिरीज मला आवडतात. मशीन लावून घेऊ. वॉफलला असं वाटतं मी त्याच्या बेडवर काय करते. फक्त हे लिक्विड टाकते, पावडर वगैरे असं काही टाकणार नाही मी. क्विक वॉश. लागलं. तुला टाकू का आतमध्ये? हा हो, मला माहिती आहे हा तुझा बेड आहे, मला माहिती आहे. हो, मी नाही जाणार आहे तुझ्या बेडवर. ठीक आहे, हे सगळे कपडे त्याला आम्ही रात्रीचे घालतो, सकाळी जेव्हा आणतो त्याला बाहेर तोपर्यंत काढून ठेवलेले असतात त्यांनी. वॉफलला पण थंडी वाजायला लागली आहे. वॉफल कम बुबू, नो कम, नो. हे त्याचं जे नाक आहे ना, वॉफल थांब ना बुबू, 1 मिनिट थांब. नो, हे जे नाक आहे ना, हे सगळं पिंक पिंक झालंय. वॉफल थांब ना रे. गेन आता जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि आज कसा थोडा म्हणजे मंथ एंड वगैरे सुरू झालेला आहे ना, तर सगळ्यांना माहितीच आहे आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये जो पण शेवटचा वीकेंड असेल तेव्हा आम्ही सत्यनारायणची पूजा घालतो. तर मग अंटिल आय थिंक मंथ ऑफ ऑक्टोबर समथिंग. तर मग मी ही साडी घालायचा प्लॅन करते. आणि मोहित काय घालतोय? सगळं येल्लो येल्लो दिसतंय येल्लो लाईटमुळे. येल्लोच आहे. नाही, सगळंच येल्लो. केशरी आहे. हे केशरी आहे. अरे मोहित आतलं काढ. थंडी आहे ना. अच्छा. तर आता झाली आहे मी मस्तपैकी रेडी. आणि मोहितची पण ऑलमोस्ट मांडणी करून झालेली आहे. तर ॲट दी एंड मी तुम्हाला सगळ्यांना दर्शन देईन. पण हा माझा लुक, ब्युटिफुल लुक. मस्त आहे ना? हा अच्छा. मोहित आणि मी असं म्हणजे आपोआप झालं असं की सेम कलर घातलाय, मी पण ऑरेंज त्यांनी पण ऑरेंज. चला मस्त, आता जेवण पण झालंय फटाफट बनवून. शिरा पण बनवून झालेला आहे, मोहितने पंचामृत वगैरे बनवलं. आता पूजा स्टार्ट करूयात. तर बाहेर शंकराच्या पिंडीला पाया पडायला चाललोय. समर्पयामि. हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे. हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्याన్ని समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांचे भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात पवित्र जागी करावी. हे व्रत केल्यास मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा एक सोपा उपाय आहे. हरे नमः हरे नमः. श्री स्कंदपुराण देशखंडातील सत्यनारायण कथेचा पहिला तयार ठिकाणी पुढे जाणार. तू बंदिशाळेत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांना ते स्वप्न सांगितले. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजून तीन पुरे चढी गागरिया. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याकरणं तमेव तमेव सर्वं मम. पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि. प्रसाद आहेत. नंतर नाही. बस मस्त.
मस्त अशी आता पूजा झालेली आहे. जेवण वगैरे पण मगाशीच बनवून घेतलेलं, कारण होतं काय, जास्त लेट केलं ना की घरामध्ये जे 2 आहेत ना आपले भाडोत्री, तर त्यांना पण किचन यूज करायचं असतं, तर आता ते किचन यूज करतायत. तर मग बरं झालं आधीच स्वयंपाक बनवून ठेवला. आणि माझी एक कामावरची मैत्रीण येते, तर मग ती येईपर्यंत थोडंसं असं साडी राहून देत माझ्या अंगावर आणि मग नंतर मग मी चेंज करेन. ओके, सो आता शिरा वगैरे सगळं महानैवेद्य तर दाखवलाय, महाप्रसाद तर दाखवलाय ऑलरेडी. तर आता नैवेद्य वगैरे दाखवूयात. जसं सांगितलं ऑलरेडी रेडी केलेलं होतं, आता फक्त पटापट वाढून घेऊ. तुला अजून काय हवंय, मिरगुंड वगैरे असं काही? एक मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून द्यायच्या बरोबर. मायक्रोवेव्ह मध्ये 30 सेकंड मध्ये होतं. हा, मग मायक्रोवेव्ह मध्ये ह्याच्यात ठेवून द्या, आपण 1 मिनिट करू. मला खूप आवडले मिरगुंड. त्याला थोडा हवं तर तेल लावून ठेवायचं का? नाही, लास्ट टाइम केलेलं किती छान नाही, झालेलं. अच्छा. 0 तेल. याआधी फक्त कसं जेवण थोडंसं थंड झालंय ना, तर मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी पाहिजे तर लोणचं हवं पाहिजे असेल तर टाकू, नाही तर नको. आता झाली आहे रात्र, संपला आजचा पूर्ण दिवस आणि आता झोपायची तयारी. थोडं आता जस्ट जेवलं तर थोडं 1 शतपावली घालू आणि लगेच आम्ही झोपू, कारण उद्या आमच्या दोघांच्या पण कारची, मोहितच्या व्हॅनची आणि माझ्या कारची सर्व्हिसिंग आहे. तर मग आम्हाला लवकर उठून तिकडे जायचं आहे. पण आजचा हा दिवस होता, आम्ही कुठेच नाही गेलो बाहेर. कसं दिसतंय बा मोहित? मस्त झोपलाय बॉफल. अच्छा, तर ठीक आहे, चला बाय बाय सगळ्यांना, शुभरात्री आणि भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.